जे आमच्या सोबत बसतात तेच आता आमच्यावर जातात। इथंच तर खरं कळतंय की आम्ही दिलेले गाव परफेक्ट वाचतात। जो उठेगा धड़ से कटेगा, कहाँ पे छिपेगा कहाँ पे बचेगा, तो गिरेगा गिरा तो गिरेगा, छिपा तो मिलेगा मिला तो मारेगा। जय शिवराय भावना, स्वागत आहे आपल्या एज्युकेशन यूट्यूब चॅनल। तर मित्रांनो, तुम्ही आजचा व्हिडिओ जे ते सुरुवातीला बघितलंच असेल, तर अशा प्रकारचा आपल्याला व्हिडिओ जे ते बनवण्यासाठी आपल्याला CapCut ॲपची ते गरज पडणार आहे। तर तुम्हाला हा ॲप जो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती जे ते मिळून जाईल। तर मित्रांनो, टेलिग्राम चॅनल जॉईन करण्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली, तर तिथून तुम्ही जाऊन जे ते चॅनल जॉईन करून जे ते ॲप जे ते डाउनलोड करू शकता मित्रांनो। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओसाठी मी जेवढं काय मटेरियल यूज केले ते सर्व मटेरियल जे ते आपल्या वेबसाईटवरती जे ते अवेलेबल आहे मित्रांनो। जर का तुम्हाला मटेरियल डाउनलोड करण्यास काही प्रॉब्लेम येत असेल, तर मटेरियल कसं डाउनलोड करायचं या व्हिडिओची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिली, तर तुम्ही तो व्हिडिओ बघून जे तुम्ही मटेरियल जिथे डाउनलोड करू शकता मित्रांनो। तर मित्रांनो, आपल्या चॅनलवरती जे ते नवीन आला असेल तर आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपल्या चॅनल अशा प्रकारचे ट्रेंडिंग व्हिडिओ जिथे रोजच येत असतात मित्रांनो। तर मित्रांनो, अजून आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला जे ते फॉलो केलं असेल तर नक्की फॉलो करून घ्या मित्रांनो। तिथं सुद्धा जे ते आपली काही अपडेट जे ते येत असतात मित्रांनो। तर मित्रांनो, चला तर आपण जे ते आपल्या आजच्या व्हिडिओला जे ते सुरुवात करूया, थोडासा वेळ न घालवता। ओके, तर बघा मित्र, आपल्या जे ते काय आहे, आपल्या सर्वात आधी जे ते VPN जे आपल्याला कनेक्ट जे ते करून घ्यायचे। तर VPN कनेक्ट करण्यासाठी आपल्याला सुपर VPN ॲपला जे ओपन करून घ्यायचं। ओपन केल्यानंतर आपल्याला जे ते अशा प्रकारे कनेक्ट जे ते करून घ्यायचं। तर मी जे ते ऑलरेडी इथं जे ते कनेक्ट जे ते करून घेतले। कनेक्ट केल्यानंतर आपल्या जे ते बॅक येऊन जायचं। बॅक केल्यानंतर आपल्या CapCut ॲप जो ओपन करायचा। ओपन केल्यानंतर बघा मित्रांनो, मी जे ते तुम्हाला एक अशा प्रकारचे काही व्हिडिओ दिला असेल, तो व्हिडिओ आपल्या इथं जे ते ॲड करून घ्यायचा। ॲड केल्यानंतर आपलं काय करायचं, त्या व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे। त्या व्हिडिओवरती क्लिक करून आपल्या इथं जे एक्स्ट्रा ऑडिओ जे ते आपल्या इथं करून जे ते घ्यायचं आहे मित्रांनो। तर एक्स्ट्रा ऑडिओ केल्यानंतर आपला तो व्हिडिओ जो असेल तो आपल्याला काय करायचा, व्हिडिओ तर त्या व्हिडिओ डिलीट करण्याच्या आधी बघा आपल्याला काय करायचं, आपल्या सुरुवातीला येऊन प्लसवरती जायचं इथं आणि त्यानंतर आपल्या फोटोजवरती जायचं आहे। त्यानंतर तुम्हाला सुरुवातीला हवाला फोटो घ्यायचा। तुम्ही इथं तुमचा पर्सनल सुद्धा फोटो इथे घेऊ शकता। घेताना आपल्याला काय करायचं, त्या फोटोवरती क्लिक करून आपल्याला असं लॉंग प्रेस असं करून जे आपल्याला काय करायचं, अशा प्रकारे फुल स्क्रीन जे आपल्याला हा फोटो जो तो करून घ्यायचा। केल्यानंतर जो तो हा इमेज जो आपला 13 सेकंदापर्यंत जे ते काय करायचं मित्रांनो, जे ते घेऊन घ्यायचा आहे मित्रांनो। त्यानंतर तो जो आपला व्हिडिओ असेल तो इथं व्हिडिओ जो तो डिलीट करून टाकायचा। डिलीट केल्यानंतर आपल्या परत बघा मित्रांनो काय करायचं, आपल्या 10 सेकंदावरती जे ते येऊन जायचं मित्रांनो। तर 10 सेकंदावरती आल्यानंतर आपल्या त्या इमेजवरती क्लिक करून आपल्या इथे स्प्लिट जे ते करून घ्यायचंय। स्प्लिट केल्यानंतर आपल्या जे ते परत काय करायचं बघा मित्रांनो, परत आपल्या इथं जे ते काय करायचं, जिथं आपलं 13 सेकंदावरती आपलं येऊन जायचं आणि परत प्लसवरती जाऊन इथं आपल्या जे ते काय करायचं बघा मित्रांनो, इथं आपल्याला जेवढे बी काही फोटोज आहेत मी दिले ते सर्व इथं जे ते तुम्ही काय करा, ऍड करून घ्या। तुम्ही तर तुमचे पर्सनल सुद्धा फोटो जे ते यूज करू शकता मित्रांनो। तर मित्रांनो, हे इथं फोटो ऍड करून घ्यायचे आणि त्यानंतर तुम्हाला जे ते काय करायचं, सॉन्गच्या बीट्सनुसार इथं तुम्हाला इमेजेस जे ते ऍडजस्ट जे ते करायचे। तर मी तुम्हाला एक ट्रिक सांगतो, तुम्ही एक एक सेकंदाला जे ते हे फोटो जे ते तुम्ही अशा प्रकारे स्प्लिट जे ते करून घ्या मित्रांनो। तर मित्रांनो, आता मी बरोबर एक एक सेकंदाला जे ते अशा प्रकारे करून घेतो मित्रांनो। त्यानंतर परत आता आपल्याला 15 सेकंदावरती जे ते येऊन जायचं। परत त्या फोटोवरती स्प्लिट करून तोचा एक्स्ट्रा जो पार्ट असेल इमेजचा तो इथे डिलीट करून टाकायचा। तर मित्रांनो, अशा प्रकारे आपले जेवढे काही इमेजेस असतील ते सर्व बीटनुसार जे ते तुम्ही इथं ऍडजस्ट जे ते करून घ्या। ओके, तर मित्रांनो, म्हणजे ते अशा प्रकारे आपले जेवढे काही इमेजेस होते ते सर्व इमेजेस म्हणजे ते बीटनुसार जे ते इथं ऍडजस्ट करून जे ते घेतले। तर घेतल्यानंतर आपल्या सुरुवातीला येऊन जायचं, त्यानंतर इफेक्टवरती जायचं। इफेक्टवरती गेल्यानंतर व्हिडिओ इफेक्टवरती जायचं आणि त्यानंतर बघा मित्र, आपल्या जे ते काय करायचं, आपल्या इथं जे ते ओपनिंग अँड क्लोजिंग मध्ये येऊन जे आपला डायमंड झूम जो हा इफेक्ट जो ऍड करून घ्यायचा आहे आणि हा बरोबर 3 सेकंदापर्यंत जे ते इथं लागून जाईल मित्रांनो। त्यानंतर आपल्या 10 सेकंदावरती जे आपल्याला येऊन जायचं आणि परत इथं व्हिडिओ इफेक्ट मध्ये जायचं आणि त्यानंतर इथं बघा नाईट क्लब मध्ये जायचं। त्यानंतर इथं जे ब्लॅक फ्लॅश आहे तो इथं आपल्याला घ्यायचा आहे मित्रांनो। हा बरोबर 13 सेकंदापर्यंत आपल्याला हा जो तो इफेक्ट जो तो घ्यायचा आहे मित्रांनो। त्यानंतर आपल्याला परत जे ते सुरुवातीला यायचंय आणि परत आपल्या इफेक्टवरती जाऊन व्हिडिओ इफेक्ट मध्ये जायचं आणि त्यानंतर आपल्या इथं ग्लिच मध्ये यायचं मित्रांनो। ग्लिच मध्ये आल्यानंतर आपल्याला इथं क्रोमॅटिक वरती इंटेन्सिटी ती आपल्याला अशा प्रकारे 50 जे ते ठेवायचे आणि ह्याची जी लेअर असेल मित्रांनो इफेक्टची, ते आपल्याला 13 सेकंदापर्यंत जे ते आणून जे ते घ्यायचे आहे मित्रांनो। तर अशा प्रकारे मित्रांनो आपली पहिली स्टेप जे तिथं झाली। आता आपल्याला आता ह्या इमेजेसले जे होते त्यांना जे आपल्याला इफेक्ट जो शेक इफेक्ट जो अप्लाय करायचा आहे मित्रांनो। ओके, तर मित्रांनो, आता आपल्याला या इमेजेसला जे आपल्याला शेक इफेक्ट जो अप्लाय करायचा।
तर तो अप्लाय करण्यासाठी काय यायचं, त्या इमेजवरती क्लिक करायचंय. तर इथं मित्रांनो तुम्ही आता नीट लक्ष द्या. तर आपल्या काय यायचं, इथं ॲनिमेशनवरती जायचं, त्यानंतर कॉम्बोमध्ये जायचंय, इथं पेंडुलम 1 ठेवायचा. परत दुसऱ्या इमेजवरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोवरती जाऊन इथं आपल्याला पेंडुलम 2 ठेवायचा आणि 3 नंबरचा जो इमेज असेल मित्रांनो, त्याला जे ते आपल्या इथं होबल जो तो हायपिट तो द्यायचा आहे मित्रांनो. आता इथं आपण जसं 3 इमेजेसला जशी मित्रांनो आपण स्टेप फॉलो केली, तशीच जे ती स्टेप जे ते आपल्या नंतरच्या 3 फोटोजला जे ते आपल्याला यूज करायची. तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही जे ही स्टेप फॉलो करून आपले जेवढे काही इमेजेस पुढे असतील त्या सर्व इमेजेसला तुम्ही हा वाला जो इफेक्ट असतील लेवल हे इथं अप्लाय जे ते करून घ्या. तर अप्लाय केल्यानंतर आपल्याला जे ते सुरुवातीला येऊन जायचं, त्यानंतर ओव्हरलेमध्ये जायचं, त्यानंतर ॲड ओव्हरलेमध्ये जाऊन तुम्हाला मित्रांनो एक अशा प्रकारची PNG दिली असेल, ती PNG इथं ॲड करून घ्यायची आणि त्या PNGची लेअर जे ते आपल्या व्हिडिओच्या एंडपर्यंत जे ते अशा प्रकारे आणून जे ते घ्यायचे. त्यानंतर त्या PNGची मित्रांनो साईज असेल ते अशा प्रकारे इन्क्रीज करून आपल्याला खालच्या साईडला जे अशा प्रकारे ॲडजस्ट करून घ्यायची. केल्यानंतर आपल्याला परत बॅक येऊन ॲड ओव्हरलेमध्ये जायचं. त्यानंतर तुम्हाला एक अशा प्रकारचा PNG डेक्स दिला असेल तो इथं ॲड करून घ्यायचा. ॲड केल्यानंतर आपल्या व्हिडिओच्या एंडला येऊन एंडपर्यंत जे ते आपल्याला याची जी लेअर असेल ती आणून जे ते घ्यायची मित्रांनो. त्यानंतर त्या टेक्स्टची जी मित्रांनो ॲडजस्टमेंट असेल ते अशा प्रकारे खालच्या साईडला जे अशा प्रकारे व्यवस्थितपणे जे करून घ्या. तुम्ही तुमच्या आवडीनुसार जे ते कुठेही तुम्ही ॲडजस्टमेंट वगैरे करू शकता. याची साईजसुद्धा कमी जास्त करू शकता मित्रांनो. त्यानंतर परत आपल्या व्हिडिओच्या सुरुवातीला येऊन ॲड ओव्हरलेमध्ये जाऊन तुम्हाला मी अशा प्रकारचा व्हिडिओवाला इफेक्ट दिला असेल तो इथं ॲड जे तो करून घ्यायचा. त्यानंतर त्याला जे आपल्या 90 डिग्रीमध्ये रोटेट जे ते करून घ्यायचं आणि त्यानंतर त्याची साईज जी असेल त्या अशा प्रकारे आपल्या इन्क्रीज जे ते करून फुल स्क्रीन करून घ्यायची. त्यानंतर आपल्याला त्याची जी लेअर असेल मित्रांनो ते आपल्या व्हिडिओच्या एंडला येऊन याची जी राईट साईडची जेवढी काय मित्रांनो एक्स्ट्रा लेअर असेल ती इथं डिलीट जे ते करून टाकायची आहे मित्रांनो. तर डिलीट केल्यानंतर आपल्याला त्या इफेक्टवरती क्लिक करायचं होतं आणि ते इथं बघा मित्रांनो, त्यानंतर आपल्याला बघा मित्रांनो काय करायचं, स्प्लिट्समध्ये जायचं आणि स्प्लिट्समध्ये गेल्यानंतर आपल्या इथं लाइटिंगवरती जे ते जायचं मित्रांनो. आणि मित्रांनो याचा जो काही साऊंड असेल तो इथं म्यूट करून घ्या मित्रांनो. तर मित्रांनो अशा प्रकारे जो आपला चढ आहे मित्रांनो तो इथं व्हिडिओ तयार झाला. तर व्हिडिओ तयार झाल्यानंतर आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह करण्यासाठी बघा काय करायचं, वर तुम्हाला ॲरो दिसत आहे त्या ॲरोवरती जायचं आणि अशा प्रकारे आपला जो व्हिडिओ तो गॅलरीमध्ये सेव्ह होण्याची ते सुरुवात झाली मित्रांनो. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि शेअर नक्की करा मित्रांनो. तर मित्रांनो अजून आपल्या युट्यूब चॅनल जे ते सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपल्या चॅनल अशा प्रकारचे ट्रेंड व्हिडिओ जे ते रोज येत असतात मित्रांनो. तर मित्रांनो भेटत आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.